आत्मा ज्या दिवसापासून भगवानापासून विभक्त झाला होता आणि या काळासोबत इथे आला होता, त्या दिवसापासून याला ही जाणीव झाली होती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि माझे खूप मोठे खूप जे सुखमय स्थळ सुटले आहे, जसे माझे काही हरवले आहे, याने आपल्याला या त्रिगुणमयी मायेच्या द्वारे सगळ्यांना मध्यधुंद केले. सगळ्यात पहिल्यांदा या काळाने 3 पुत्र उत्पन्न केले दुर्गेच्या संयोगाने. दुर्गा या काळ भगवानाची पत्नी आहे. आपण ज्याच्या लोकात राहत आहोत, 21 ब्रह्मांडांचा हा प्रभू आहे, स्वामी आहे, हा इतका गॉड व रब आहे. तर याने आपल्याला इथे अडकवून ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ही भांग तयार केली. रजगुण युक्त केले आपल्या मोठ्या मुलाला ब्रह्माजीला आणि सत्गुण युक्त केले आपल्या मधल्या पुत्राला, मधले पुत्र विष्णूजीला, आणि सगळ्यात 3ऱ्या नंबरच्या आपल्या मुलाला शंकराला, शंकरजीला याने तमोगुण युक्त केले. आता ना या ब्रह्मा विष्णू महेशच्या हातातली गोष्ट आहे, जसे मिरची आहे. आता मिरची बनवली, आता मिरचीचा काय दोष आहे? त्यात तो गुणच असा आहे. तर मिरचीच्या हातातली गोष्ट नाहीये की ती मिरची आपल्या गुणांना स्वतः संपवू शकेल. याच प्रकारे हे तिन्ही देवता जरी आपल्या लोकात राहतात, वरच्या वरती, आपापली या तिघांची वेगवेगळी राजधानी आहे. तिथे बसून हे तिन्ही लोकातील प्राण्यांना, पृथ्वीलोक, वर स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोकातील या तिन्ही लोकातील प्राण्यांना हे प्रभावित करत आहेत. हे त्यांचे इन्चार्ज बनवले आहेत. हे 3 मंत्री समजा, एक विभागाचे. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे हे शंकरजी. आता जसे स्वयंपाकघरात मिरचीची फोडणी दिली जाते, मूळ वस्तू साकार रूपात स्वयंपाकघरात आहे मिरची आणि भाजी, आणि त्या मिरचीचे तिथून निघालेले सूक्ष्म तरंग, त्याचा जो प्रभाव इतर खोल्यात, इतर रूम्समध्ये बसलेल्या प्राण्यांना, घरातील सदस्यांना पण प्रभावित करत आहे आणि यांना शिंका यायला लागतात. तर त्या व्यक्तींच्या हातातली गोष्ट नाही की त्या शिंकांना थांबवू शकतील. तर पुण्यात्म्यांनो, तुम्हाला व आम्हाला, इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेशजींना, या काळ भगवानाने आपल्याला विवश करून इथे ठेवले आहे. या ब्रह्मा विष्णू महेशजींच्या शरीरातून ती किरणे निघतात, ते तरंग निघतात आणि आपल्या तिन्ही लोकातील प्राण्यांना त्या शिंका येत आहेत. कोणकोणत्या शिंका? काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकाराच्या. आणि यांना थांबवणे तुमच्या हातातली गोष्ट नाही. याचा विकल्प सांगितला आहे परमात्म्याने, एक अल्टरनेट सांगितलाय की सद्गुरूचा शोध घ्या. आणि सद्गुरू कोण असेल, सद्गुरूची ओळख काय असेल, हे आपले सगळे सद्ग्रंथ पण सांगतात. सद्गुरूची सगळ्यात पहिली ओळख सांगितली आहे कबीर परमात्माजींनी आपला प्रिय आत्मा धर्मदासजींना, की जो संत मम सत शब्द दरढ़ावे, वाके संग सब राड बढ़ावे, ऐसी संत मेहनतन की करनी और धर्मदास में तो से वरणी. पहिली ओळख सांगितली आहे की जो माझा प्रिय हंस, जो माझा पाठवलेला दास, ज्याला मी सद्गुरू बनवून पाठवीन. सद्गुरूचा अर्थ होतो खरे ज्ञान प्रदान करणारा, आणि खरी साधनाच ज्याच्याजवळ असेल आणि तो अधिकारी असेल, ते नाम दान करण्याचा. सगळ्या मर्यादांचे तो पालन करत असेल, जसे सगळ्या कंडिशन्स पूर्ण असतील.
तर तो सद्गुरू असतो व तो माझ्या खऱ्या ज्ञानाचा जो प्रचार करतो. जसे कबीर पंथ तर अगणित आहेत, कबीर पंथात गुरु अगणित आहेत आणि सगळे प्रचार करतात. कोणाचा कोणता विरोध विवाद नाहीये. आणि या दासाने ज्या दिवसापासून हे खरे ज्ञान देणे प्रारंभ केले आहेत त्या दिवसापासून सगळ्या बाजूंनी विरोधाला सुरुवात झाली होती. परंतु परमात्मा सोबत असतो तर विरोध लास्टमध्ये व्यर्थच होईल त्या लोकांचा आणि त्यांना पश्चात्तापाशिवाय काही मिळणार नाही. ही तर पहिली ओळख सांगितली आहे. मग दुसरी सांगितली आहे की सतगुरु के लक्षण कहूँ मधुरे बैन विनोदे, 4 वेद 6 शास्त्र वो कहे 18 बोधे. सद्गुरूचे दुसरे लक्षण सांगितले आहे की तो एक विशेष ज्ञान प्रदान करणारा असतो आणि सर्व सद्ग्रंथांना आधार मानून आपल्या ज्ञानाचा प्रचार करतो. सगळ्या सद्ग्रंथांचा, सगळ्या धर्माच्या मूळ ज्ञानाचा तो ज्ञाता असतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.